थांबा लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी एक अशी बातमी घेऊन आलो आहे जी ऐकून तुमचे मन आनंदाने भरून येईल. लाडकी बहीण योजनेचा 23वा हप्ता म्हणजेच मे 2026च्या महिन्यासाठीचे 1500 रुपये आता तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. ही रक्कम आता सिस्टीममध्ये आली आहे आणि वाटपाची प्रक्रिया जोरात सुरू झाली आहे. अनेक बहिणींना त्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज यायला लागलेत आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. त्यांचे चेहरे हसूने खुलले आहेत. त्यांच्या मनात एक नवा उत्साह संचारलाय. पण थोडं थांबा, तुमच्या चेहऱ्यावर अजून त्या आनंदाचा हसू का नाहीये? कारण तुम्हाला अजून मेसेज आला नाही, बरोबर ना? तुमच्या मनात कदाचित चिंता घर करत असेल, काळजी वाटत असेल की माझा हप्ता खरंच येणार की नाही. इतर बहिणींना पैसे मिळत आहेत पण माझ्यापर्यंत का नाही पोहोचले, हा प्रश्न मनात घोळवत असाल. घाबरू नका माझ्या बहिणींनो, थोडा संयम ठेवा. कारण मी तुम्हाला सांगतो, 23व्या हप्त्याची यादी अंतिम झाली आहे आणि पैसे वाटपाची प्रक्रिया पूर्ण वेगात सुरू आहे. पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हा 23वा हप्ता प्रत्येक पात्र बहिणीच्या खात्यात लगेच जमा होईल असं नाही. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. या 23व्या हप्त्यासाठी सरकारने काही नियमांमध्ये बदल केले आहेत आणि आता प्रत्येक बहिणीला हप्ता मिळेलच याची खात्री नाही. हे ऐकताना मन जड होते, पण वेळीच समजलं तर उपाय होतो. तुम्ही विचार करत असाल की मग माझं नाव 23व्या हप्त्याच्या यादीत कसं येणार? माझं नाव यादीत आहे तरीही पैसे का जमा होत नाहीत? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 4 अतिशय महत्त्वाचे नियम समजून घ्यावे लागतील. हे नियम पाळल्याशिवाय आणि त्यांचं पालन केल्याशिवाय तुमचा हप्ता तुमच्या खात्यात येणार नाही. हे कटू सत्य आहे, पण ते जाणून घेणं गरजेचं आहे. हा 23वा हप्ता तुमच्या रेशन कार्डच्या आधारावर दिला जात आहे आणि यासाठी सरकारने काही नवीन कागदपत्रे अनिवार्य केली आहेत. याशिवाय सर्वात मोठा बदल आहे तो तुमच्या बँक खात्याबाबत. तुमचा आधीचा बँक खाता क्रमांक आता या 23व्या हप्त्यासाठी पात्र नसेल असंही होऊ शकतं. जर तुम्हाला तुमचा 1500 रुपयांचा हप्ता कोणत्याही अडचणीशिवाय एकाच झटक्यात मिळवायचा असेल तर ही माहिती तुम्ही एक क्षणही न वाया घालवता शेवटपर्यंत नक्की बघा. कारण यात मी तुम्हाला ते 4 महत्त्वाचे नियम, आवश्यक कागदपत्रे आणि बँक खात्याबाबतचे नवीन अपडेट्स सविस्तर सांगणार आहे. ही माहिती तुम्हाला नीट समजली आणि त्यावर तुम्ही तातडीने कृती केली तर तुमचा हप्ता तुमच्या खात्यात नक्कीच जमा होईल. कदाचित पुढच्या 24 तासांतच तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकेल. हे ऐकताना मन हलकं होतं. या 23व्या हप्त्याच्या वितरणासाठी बँक खात्यांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. तुमचा हप्ता कोणत्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि त्यासाठी कोणती बँक पात्र आहे हे जाणून घेणं खूपच महत्त्वाचं आहे. जर तुमचं बँक खातं चुकीचं असेल किंवा त्यात काही तांत्रिक अडचण असेल तर तुमचा हप्ता अडकणारच. बँक खात्याचे नेमके नियम काय आहेत हे मी तुम्हाला पुढे सविस्तर सांगणार आहे. पण त्याआधी आणखी काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. सर्वप्रथम या योजनेच्या 23व्या हप्त्यासाठी तुमच्या रेशन कार्डचा रंग का महत्त्वाचा आहे हे समजून घ्या. महाराष्ट्रात तुम्हाला माहीतच आहे, आपल्याकडे पिवळं, केशरी आणि पांढरं रेशन कार्ड असतं. तुमचा हप्ता जमा होण्यासाठी आणि तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील हे तुमच्या रेशन कार्डच्या रंगावर अवलंबून आहे. विशेषतः पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यांना काही विशिष्ट कागदपत्रे अनिवार्यपणे सादर करावी लागतील. ती कागदपत्रे नेमकी कोणती आहेत आणि ती कोणाला जमा करावी लागतील हे मी तुम्हाला थोड्याच वेळात स्पष्ट करेन. पण आधी तुम्ही तुमच्या रेशन कार्डचा प्रकार नक्की तपासून घ्या, कारण हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. बऱ्याचदा असं होतं की अनेक बहिणींना 23व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत किंवा त्यांचे आधीचे हप्ते थांबले आहेत. यामागे अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, तुमचं नाव आधार कार्डवर एक आणि बँक खात्यावर दुसरं असू शकतं. आधार कार्डवर स्पेलिंगची चूक असू शकते. पण यावेळी एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचं कारण समोर आलं आहे. जर तुम्ही केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजनेतून पैसे घेत असाल, जसे की नमो शेतकरी सन्मान निधी किंवा PM किसान सन्मान निधी, तर तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या रकमेत बदल होऊ शकतो. यामुळे तुम्हाला काही नवीन कागदपत्रे सादर करावी लागतील. हाच तो मुद्दा आहे ज्यामुळे हजारो महिलांचे हप्ते थांबले आहेत. हे वाचताना किती बहिणींना अरे हेच कारण होतं असे वाटले असेल. तुम्ही विचार करत असाल, ही कागदपत्रे नेमकी कोणती आहेत आणि बँक खात्याचा नियम नेमका काय बदलला आहे ज्यामुळे अनेकांचे पैसे अडकत आहेत? थांबा, थोडा संयम ठेवा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला नीट समजेल. पण हा व्हिडिओ तुम्ही मध्येच सोडू नका, कारण यातली प्रत्येक माहिती एकमेकांशी घट्ट जोडलेली आहे. आता थोडा यादीबद्दल बोलूया.
23व्या हप्त्याचं वितरण सुरू झालं आहे आणि यादी अंतिम झाली आहे हे स्पष्ट आहे. तुम्ही तुमचं नाव योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तपासू शकता किंवा तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे, तहसील कार्यालयात किंवा महिला व बाल विकास कार्यालयात संपर्क करू शकता. पण लक्षात ठेवा, केवळ यादीत नाव असणं पुरेसं नाही. तुमचं नाव पैसे जमा होणाऱ्या अंतिम यादीत येण्यासाठी तुम्हाला सांगितलेले नियम पाळावेच लागतील. जर तुमचं नाव पैसे जमा न झालेल्या यादीत असेल तर समजून घ्या की तुम्हाला ती महत्त्वाची कागदपत्रे जमा करावी लागतील किंवा तुमच्या बँक खात्यात काही तांत्रिक अडचण आहे. यासाठी तुम्हाला तातडीने बँकेत जावं लागेल. एक दिवसही उशीर नको. आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे येऊया ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. म्हणजे बँक खात्याचे नेमके नियम काय आहेत ज्यामुळे 23व्या हप्त्याचे पैसे अडकत आहेत आणि कोणती बँक खाती या योजनेसाठी योग्य आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. शिवाय ते DBT म्हणजेच डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी सक्रिय असावं लागतं. जर हे दोन्ही पूर्ण झालं नसेल तर तुमचे पैसे जमा होणार नाहीत, हे एकदम स्पष्ट आहे. पण आता यात एक पाऊल पुढे जाऊन काही विशिष्ट प्रकारच्या बँक खात्यांमध्ये किंवा काही बँकांमध्ये या 23व्या हप्त्यासाठी तांत्रिक अडचणी येत असल्याचं समोर आलं आहे. खास करून काही ग्रामीण बँका किंवा जुन्या पद्धतीची खाती जिथे आधार लिंकिंग किंवा DBT सक्रियता पूर्ण झालेली नाही, तिथे मोठ्या समस्या येत आहेत. याउलट स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक आणि इंडियन बँक सारख्या प्रमुख बँकांमध्ये DBT प्रक्रिया अतिशय सुरळीत सुरू आहे. म्हणूनच तुमचं बँक खातं कोणत्या बँकेत आहे आणि ते या 23व्या हप्त्यासाठी पात्र आहे की नाही हे तुम्हाला सुनिश्चित करावं लागेल. तुम्ही आजच तुमच्या बँकेत जा आणि तुमचं खातं पूर्णपणे अपडेटेड आहे की नाही, DBTसाठी सक्षम आहे की नाही याची खात्री करून घ्या. अन्यथा केवळ बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे तुमचा हप्ता अडकू शकतो आणि हे किती वेदनादायक असेल याची कल्पना करा. हक्काचे पैसे असूनही मिळत नाहीत. आता बोलूया त्या अनिवार्य कागदपत्रांबद्दल. मी आधी सांगितलं तसं पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ही कागदपत्रे अनिवार्य आहेत. पहिलं कागदपत्र आहे उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट. हा दाखला तुम्हाला तहसील कार्यालयातून मिळवावा लागेल आणि यात तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दर्शवलं जाईल. दुसरं कागदपत्र आहे पॅन कार्ड. पॅन कार्ड असणं आता अनिवार्य आहे, विशेषतः जर तुमचं उत्पन्न जास्त असेल किंवा तुम्ही आयकर भरत असाल. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर ते त्वरित काढून घ्या. एक दिवसही वाया घालवू नका. ही दोन्ही कागदपत्रे तुम्हाला योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन अपलोड करावी लागतील किंवा संबंधित कार्यालयात जमा करावी लागतील. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तुमचा 23वा हप्ता जमा होणार नाही आणि भविष्यातील हप्तेही थांबू शकतात. जर तुम्ही ही कागदपत्रे जमा केली नाहीत तर तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो आणि कदाचित तुमचं नाव योजनेतून कायमचं वगळलं जाऊ शकतं. हे टाळण्यासाठी आजच कृती करा. या योजनेसाठी खालील प्रकारची बँक खाती योग्य आहेत. राष्ट्रीयकृत बँका जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र, तसंच काही मान्य खाजगी बँका जसं की HDFC बँक आणि ICICI बँक. पण लक्षात ठेवा, फक्त बचत खातं म्हणजेच सेव्हिंग्ज अकाउंट योग्य आहे. जिल्हा मध्यवर्ती बँका म्हणजेच डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकांचे नियमित खातेही चालू शकतं. पण काही बँक खाती या योजनेसाठी अजिबात योग्य नाहीत. उदाहरणार्थ इंडिया पोस्ट पेमेंट बँक, पेटीएम पेमेंट बँक किंवा जे बँक खातं आधारशी लिंक नाही किंवा जिथे नाव जुळत नाही अशी खाती चालणार नाहीत. काही बहिणींना योजनेच्या नावाने मेसेज येतात, पण जर तुमचं खातं चुकीच्या बँकेत असेल तर मेसेज मिळूनही पैसे जमा होणार नाहीत. काहींना असा मेसेज येतो की त्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत. याचा अर्थ तुम्हाला तातडीने उत्पन्नाचा दाखला आणि पॅन कार्ड जमा करावं लागेल. आता एक मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा. ज्या बहिणी नमो शेतकरी योजना किंवा प्रधानमंत्री किसान निधी योजनेचा लाभ घेतात त्यांच्यासाठी एक वेगळी अडचण आहे. अशा महिलांचं उत्पन्न जास्त दाखवलं जातं आणि त्यामुळे त्यांची लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता रद्द होऊ शकते. सरकारने एक नियम स्पष्ट केला आहे. एकाच महिलेला सरकारी योजनांमधून 1500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळू नये. म्हणून जर तुम्हाला आधीच इतर योजनेतून 1500 रुपये मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला बाद केले जाईल. हे ऐकताना जड वाटतं, पण हे सत्य जाणून घेणं महत्त्वाचं आहे. यासाठीच सरकार आता उत्पन्नाचा दाखला मागत आहे. याशिवाय जर तुमच्या घरात 4 चाकी गाडी असेल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी आयकर भरत असेल तर तुमची पात्रता रद्द होऊ शकते. आता ही यादी कुठे पाहायची हे जाणून घेऊया. लाडकी बहीण योजनेचं अधिकृत संकेतस्थळ आहे, तिथे तुम्ही तुमचं नाव तपासू शकता. तसंच तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे
शाखेकडे, तहसील कार्यालयात किंवा महिला व बाल विकास कार्यालयात संपर्क साधा. तुमचं नाव यादीत असेल तरच तुम्हाला हप्ता मिळेल, अन्यथा तुम्हाला कागदपत्रे जमा करावी लागतील. त्यामुळे आता वेळ वाया घालवू नका, लगेच तपासणी करा. आजच हे पाऊल उचला, कारण उद्यापर्यंत थांबणं परवडणार नाही. काल रात्री सरकारने 12 जिल्ह्यांची यादी बँकांना पाठवली आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि बीड या जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जर तुम्ही या जिल्ह्यांमधून असाल आणि अजून तुम्हाला मेसेज आला नसेल तर पुढील 48 ते 72 तासांत तो येऊ शकतो. पण जर मेसेज न आला तर यादी आणि कागदपत्रे लगेच तपासा, एकही क्षण दवडू नका. शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला हे सगळं समजलं असेल आणि पुढची अडचण टाळायची असेल तर आजच तुमचा उत्पन्नाचा दाखला, पॅन कार्ड आणि बँक खातं आधार कार्डशी लिंक करून पूर्ण अपडेट करा. तुमचा हप्ता वेळेवर आणि नियमित यावा यासाठी ही माहिती खूपच महत्त्वाची आहे. ही माहिती तुमच्या इतर बहिणींनाही शेअर करा, कारण योग्य माहिती मिळाली तरच तुम्हाला तुमचे हक्काचे पैसे वेळेवर मिळतील. तुमच्या शेजारणीला, आईला, मावशीला, भाऊजाईंना ही माहिती पोचवा, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे 1500 रुपये वेळेवर येऊ शकतात. चला तर मग आता वेळ वाया न घालवता लगेच कृती करा आणि तुमचा 23वा हप्ता लवकरात लवकर मिळवा. लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.